हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय अनारकली नाही, अनाचा व्हिडिओ असतो ते आपलं वेगळंच. हॅलो, तर पुन्हा एकदा आमच्या युट्यूब चॅनलच्या फुल ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमची लाडकी गौरी आणि वेदू कुठे गेली तोंड दाखव तुम्हाला. हॅलो, पुन्हा एकदा आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण टाइमपास करणार, कारण की आज संडे आहे. आपण खूप मस्ती मजा. आणि आता मी उठलोय जस्ट 2 मिनिटात. 9 वाजता आम्ही उठलोय आणि आता आज आम्ही बनवणार आहोत पावभाजी. ती पण रेसिपी आम्ही तुम्हाला दाखवू. ओके, पावभाजी नाही, मिसल पाव बनवणार आहे. हा, मग एकच ना, खायचंच आहे ना, एक पण दोन्ही पण असतं, ते पावच खायचं असतंय. मी तुमची लाडकी गौरी आणि मी तुमची लाडकी वेदिका. वेदिका नाही, वेदी. तर चला, आमचा फुल ब्लॉग तुम्हाला कसा वाटेल माहित कारण की तर तुम्हाला आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. आता सांगून ठेवते, शेवटला विसरतो आम्ही म्हणून विसरतो तुम्ही पण. आणि फुल ब्लॉग आहे हा, शेवटपर्यंत बघा. खूप मजा मस्ती. अगं थांब ना, मजा मस्ती होणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत बघा. आम्ही आज संडे असल्यामुळे घरी काय करतो आणि हिची चालू आहे एक्झाम, ही बनवते ब्लॉग. बघा, आदर्श घ्या माझा थोडासा. आदर्श याला बोलतात. शेजारी रांगोली उठलेला तो तुम्ही मिसळ बनवायला घेतलेला आहे. तर फर्स्ट आपण कांदा पटापट कापून घेऊया. तर चला आपण पटापट कांदा कापूया. हॅलो. ओके, सो आता आम्ही बनवतोय. हा, आता आज आम्ही बनवणार आहोत मिसळ पाव. तर ती रेसिपी आम्ही नाही दाखवणार, कारण की ती रेसिपी आम्ही नाही करत होतो दोघी जणी. ती रेसिपी मम्मी बनवत आहे, त्याच्यामुळे आम्ही ही रेसिपी तुम्हाला दाखवणार नाही. श्री स्वामी समर्थ. आपण करूया आपला कांदा आणि जे पण लागतंय, जे खायला लागतंय, जसं की टोमॅटो, कांदा, पाव गरम करायचे आणखीन. तर गाईज, आता आपण कापूया कांदा, टोमॅटो कटिंग करूया. आणि आता आपल्याला आणखी पाव पण गरम करायचे आहेत. मस्तपैकी तुपात असे गरम करू आपण, कारण की आमच्याकडे बटर नाहीये, म्हणून आम्ही तुपात करणार आहोत. म्हणजे आमचे आहेत पाव. बघा, एक लादी. आम्ही जोरात बोलतोय, कारण की आमच्या घरात अजिबात काय बोलतात त्याला समजत नाही आमच्या घरातल्यांना, की बाई इकडे व्हिडिओ चालू आहे, आपण किती जोरात आवाज करतोय. तिकडे गाणं स्टॉप केला, इकडे शेगडीवरती कुकर ठेवले, तो बंद केलाय का, कारण की व्हिडिओ मध्ये असा आवाज नको यायला म्हणून. पण नाही, आमच्या घरातले हे करणार बिलकुल नाही, बंद करणार नाही. इकडे माझी दीदी कटिंग करते बघा. मोठं सुरीत न वाजवली, हाताला चटका लागला तरी बी कढई ताप. मी असं लिहून टाकते की 106 डे काहीतरी आहे, सो तो आहे. तर असे मी टाकतेय. सो तुम्ही असं नका समजू की मी 100 डे चॅलेंज घेतला, तो कुठे, तर तो पण यांच्यातच जातोय. एक एक करून ब्लॉग लक्षात तर राहील किती ब्लॉग्स बनवलेत मी आतापर्यंत. एक ब्लॉग तिथं मी खरंच एका ब्रँडचं शूट करणार आहोत. कुठला व्हिडिओ बघूनच सांगा. आता पण नाही समजणार, नाही समजणार. आम्ही रिटर्न मध्ये शब्द नाही करणार, तुम्ही रिटर्न झाली बघा. आणि तिथे आम्ही सांगणार आहोत दिवाळी येते, खूप आनंद होतोय, कारण की आता काही दिवसात सगळ्या सुट्टी लागणार आहे. म्हणून सुट्टी लागणार आहे, म्हणून आम्हाला आनंद आहे. दिवाळी येते याच्यासाठी नाही, बट येस आहे पण, कारण की फटाके वाजायला भेटणार तुम्हाला. बरोबर, येस. तो तुम्हाला ते तर बापरे, इतकं इम्पॉर्टंट आहे की बस. इम्पॉर्टंट नाही, एवढं इम्पॉर्टंट आहे, बरंच इम्पॉर्टंट. भाई तो दिवस आला नसतो तर आज आम्ही इथे नसतो. इथे नसती तेव्हा, इथे ती नसती. पण तो दिवस इम्पॉर्टंट आहे, काय पण बोला. तर गाईत, आता आमची मिसळ पाव झालेली आहे आणि वेदिकाने घेतलेले पाव गरम करत. ऍक्च्युली पाव गरम करत नाही, पण आम्ही गरम करून खातो, कारण की मस्त लागतात आणि त्याच्यामुळं वेदिका. आणि ही आता आमची रेडी झालेली आहे पाव भाजी. कशी वाटली नक्की सांगा. तिकडे आहे वेदिका.
पेरिकलची ही बघा, अशा प्रकारे आम्ही फाडले ही पॅन्टीला. एवढं फाडलंय. हे तुम्ही विचार करा किती मोठी असतील ती. एवढे, आणि हे आम्ही फाडून टाकले डायरेक्ट. ही बघा एवढी. आणि हिला पण आम्ही फाडले कारण की ही पण जास्त लॉंग होती आम्हाला. हे बघा, म्हणजे आज आम्ही ओके, सो चला बाय, उद्या भेटूया.